नमस्कार. सोलार पॉवर प्लांट लावल्यानंतर MSEDCL कडून आपल्याला विजेचं बिल येतं. ते विजेचं बिल कसं वाचायचं, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी पाहायच्या, हे आज आपण पाहणार आहोत. सोलार पॉवर प्लांट लावल्यानंतर नेट मीटर बसवण्यात येतो. हा नेट मीटर आपण ग्रीडला, आपल्या सोलार पॉवर प्लांटने ग्रीडला किती युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी दिले आणि ग्रीडकडून किती इलेक्ट्रिसिटीचे युनिट्स घेतले याचं कॅल्क्युलेशन करतो आणि त्या पद्धतीने आपल्याला हे विजेचं बिल येतं. याच्यामध्ये दोन केसेस आहेत. एका केसमध्ये जर आपण ग्रीडकडून जास्त युनिट्स इम्पोर्ट केले तर काय होतं, आणि दुसऱ्या केसमध्ये आपण ग्रीडला जास्त एक्सपोर्ट केले तर काय होतं, हे आपण उदाहरणाने पाहूया. हे करंट कन्झम्पशनचे डिटेल्स आहेत. जुलै 2025 मध्ये नेट मीटरचं जे रीडिंग आहे त्याच्यामध्ये 3570 युनिट्स दिसत आहेत आणि जून 2025 मध्ये 3329 युनिट्स दिसत आहेत. त्यांच्यामधला जो फरक आहे तो 241 युनिटचा आहे. म्हणजे 241 युनिट्स त्यांनी ग्रीडकडून इम्पोर्ट केलेले आहेत. त्यांच्या सोलार पॉवर प्लांटनी जनरेशन काय केलेले आहे ते पाहूया. त्यांचं पूर्वीचं रीडिंग हे 6427 युनिट्स एवढं होतं आणि सध्याचं रीडिंग हे म्हणजे जुलै महिन्यातलं रीडिंग हे 6826 युनिट्स एवढं आहे. त्याच्यामधला फरक आहे 399 युनिट्स. म्हणजे 300 पूर्ण महिन्याभरात या सोलार पॉवर प्लांटने 399 युनिट्स जनरेट केलेले आहेत. तर त्याच्यापैकी ग्रीडला जे एक्सपोर्ट झालेले युनिट्स आहेत ते 313 आहेत. म्हणजे त्याच वेळी सोलारच्या जनरेशनच्याच वेळेला ह्या सोलार पॉवर प्लांटनी 399 वजा 313 म्हणजे 86 युनिट्स यूज केलेले आहेत आणि जे उरलेले युनिट्स आहेत 313 ते ग्रीडला एक्सपोर्ट केलेले आहेत आणि ग्रीडकडून 241 युनिट्स इम्पोर्ट केलेले आहेत. म्हणजे त्यांचे जे एक्सपोर्टेड युनिट्स आहेत ते त्यांच्या इम्पोर्टेड युनिट्सपेक्षा जास्त आहेत. तर ह्या केसमध्ये काय होतं, 313 वजा 241 म्हणजे 72 युनिट्स. हे 72 युनिट्स ग्रीडकडे किंवा MSEDCL कडे बँक राहतात. यांचे पूर्वीचेही काही बँक युनिट्स आहेत. ते किती आहेत तर 804 युनिट्स आहेत. त्याच्यामध्ये हे 72 युनिट ॲड होऊन त्यांचे करंट बँक युनिट्स हे 876 झालेले आहेत. याचा परिणाम काय झालेला आहे तर त्यांचं जे नेट बिलिंग झालेले आहे ते 0 युनिट्ससाठी झालेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी एक्सपोर्ट केलेले युनिट्स 313 आहेत, इम्पोर्टेड युनिट्स 241 आहेत, ॲडजस्टेड युनिट्स 241 आणि बँक्ड युनिट हे 876 युनिट्स आहेत. तर वर्षभरापासून हे युनिट्स दर महिन्याला युनिट्स हे त्यांचे बँक होत आहेत आणि ह्यामुळे काय होत आहे की हे सगळे युनिट्स त्याची जी अमाऊंट आहे ती MSEDCL कडे ॲज ॲरियर म्हणून दिसते. एनर्जी चार्जेस 0 रुपये आहे. डिमांड चार्जेस त्यांचे 434 रुपये दिसत आहेत. पण त्यांचे जे MSEDCL कडे एक्स्ट्रा युनिट्स आहेत ते प्रिन्सिपल ॲरियर्स म्हणून निगेटिव्ह -2524 रुपये असे दिसत आहेत. MSEDCL कडे त्यांचे ॲरियर्स असल्यामुळे त्यांना येणारं जे बिल आहे ते 0 आहे. तर अशा पद्धतीने त्यांचा सोलार पॉवर प्लांट त्यांच्या यूजपेक्षा किंवा त्यांच्या गरजेपेक्षाही जास्त युनिट जनरेट करत असल्यामुळे आणि ते MSEDCL कडे बँक राहत असल्यामुळे वर्षाच्या नंतर आता दर महिन्याला 0 असं बिल येत आहे. तर ही पहिली केस झाली. या केसमध्ये त्यांचा जो एक्सपोर्ट होता तो त्यांच्या इम्पोर्टपेक्षा जास्त होता. दुसऱ्या केसमध्ये जर इम्पोर्टेड युनिट्स हे एक्सपोर्टेड युनिट्सपेक्षा जास्त असतील तर त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तर तेवढं बिल त्यांना येतं. म्हणजे ओव्हरऑल काय तर सोलार पॉवर प्लांट लावल्यामुळे विजेच्या बिलामध्ये लक्षणीय अशी बचत होते.